नमस्कार, लोकराज्य टीव्हीमध्ये सगळ्यांचं स्वागत। चंद्रपूर जिल्ह्यातली खरी मोठी बातमी आपण बघतायत आणि चिमूर विधानसभा क्षेत्राचे वारजूरकर बंधू भाजपच्या गड्याला लागले आहेत। काल खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंडी बांगडे यांच्यासह भेट झाली होती आणि लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून फोनवरून त्यांच्याशी संपर्क साधला असता इथल्या महानगरपालिका असतील किंवा सीडीसीसी बँकेची जी निवडणूक आहे यामध्ये खरं तर नागरिकांचा कौल खरं तर काँग्रेसला होता, मात्र सत्ता स्थापनेमध्ये त्यांना अपयश आलं आणि यामुळेच जनसामान्यांच्या ज्या विकासाला जी गती पाहिजे ती कुठेतरी होताना दिसत नाही, असं थेट फोनवरून लोकराज्याशी सतीश वाजूरकर यांच्याशी संपर्क साधलेला आहे। आणि आज मुंबईमध्ये भाजप पक्षप्रवेश वाजूरकरांचा होणार आहे। चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला असून काँग्रेसचे दिग्गज नेते अविनाश वारजूरकर आणि सतीश वारजूरकर यांनी आज दुपारी 3 वाजता भारतीय जनता पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती लोकराज्य टीव्ही न्यूजशी बोलताना दिली। या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग आला आहे। नागरिकांनी बहुमत दिले, मात्र काँग्रेसला सत्ता स्थापन करता आली नाही। परिणामी महापालिका, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अशा विविध सत्ता केंद्रांपासून काँग्रेस दूर राहिली, अशी प्रतिक्रिया वारजूरकर बंधूंनी व्यक्त केली। पुढील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकातही हाच कल दिसेल यात शंका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर विधानसभा क्षेत्राची ताकद वाढवण्याची ग्वाही दिल्याने भाजपात प्रवेशाचा निर्णय घेतल्याचे वारजूरकर बंधूंनी लोकराज्य टीव्ही न्यूजशी फोनवरून बोलताना सांगितले। या पक्षप्रवेशामुळे चिमूरमधील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्ह दिसत आहेत। आपण काँग्रेस पक्षांमधनं बाहेर निघत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा हा जो निर्णय सोशल मीडिया किंवा मीडियाच्या माध्यमातून पुढे आहे तो खरा आहे आणि नेमकं काय कारण आहे यामागे, काय सांगाल? खरं आहे, आज 3 वाजता भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये माझा प्रवेश आहे आणि काँग्रेसमध्ये बहुमत महानगरपालिकेला दिलं, बहुमताच्या जवळचा आकडा दिला, परंतु गटबाजीमुळे महानगरपालिकेमध्ये काँग्रेस सत्ता मिळत नाही। बँकेमध्ये बहुमत काँग्रेसला होतं, पण बँकेचा अध्यक्ष काँग्रेस बसवू शकली नाही। उद्या जिल्हा परिषद मध्ये तसंच होईल। आज 27 नगरसेवक काँग्रेसचे महानगरपालिकेमध्ये निवडून आले, पण सत्तेपासून दूर राहिले। जनतेनी मतदान काँग्रेसला केलं आणि काँग्रेसच्या नगरसेवकाच्या पण अपेक्षा होता की आपण सत्तेत राहू आणि आपण सर्वसामान्य जनतेची कामं करू, परंतु सत्तेपासून दूर राहिल्यामुळे जनतेची कामापासून ते वंचित राहिले आणि तीच परिस्थिती जिल्हा परिषद मध्ये येईल। आणि म्हणून या काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा जे कोणी लोक निवडून जातात काँग्रेस पक्षाकडून म्हणा किंवा भाजप पक्षाकडून, तर सर्वांची अपेक्षा असते की सत्तेत राहिलो पाहिजे आणि सर्वसामान्य जनतेची कामं केली पाहिजे। नक्कीच सर्वसामान्य जनतेची कामं होणे हे महत्वाचं आहे, सत्ता हा वेगळा भाग आहे। आणि पण काँग्रेस पक्षाने दोन्ही सत्ता गमावल्या आणि आता पुढे जिल्हा परिषद मध्ये तसंच होईल हे बाकी ठरवून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। नक्कीच भाऊ, आता खरं तर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा तिकडे गड मानला जातो। खरं तर ब्रह्मपुरी क्षेत्र वगैरे आपलं जवळ आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून म्हणजे अविनाश वाजूरकर साहेब ते देखील आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर 2 टर्म आपण आमदारकी काँग्रेसच्या तिकिटावर आपण निवडणूक लढलात। मग अशा वेळी समस्त जनता किंवा काँग्रेसचं बळ कुठेतरी कमी होतंय आणि आपण जे सांगितलं की नागरिकांचा कौल काँग्रेसकडे आहे, मात्र राजकारण्यांच्या हेकेखोरपणा किंवा हट्टीपणामुळे सत्ता गमवावी लागली आहे आणि पुढे देखील जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत। मग अशा तोंडावर आपण भारतीय जनता पक्षामध्ये आहात, तर आपल्यासाठी तिथे म्हणजे काय मिळणार आहे भारतीय जनता पक्षामध्ये? माननीय मुख्यमंत्री साहेबांची चर्चा झाली। मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की तुमच्यासारखे अनुभवी लोक आमच्या पक्षात असले पाहिजे आणि तुमच्या अनुभवाचा फायदा नक्कीच तुम्हालाही होईल, आम्हालाही होईल। मी तुम्हाला पक्षामध्ये बळकटी देऊ असं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं। नक्कीच आपण लोकराज्य टीव्ही मध्ये जुडलात, या निमित्ताने काही नागरिकांना आपण सांगू इच्छिता लोकराज्य टीव्हीच्या माध्यमातून? माझ्यासोबत जुडलेला जो काँग्रेसचा मोठा वर्ग आहे, मी जरी थोड्याशा मतानं पराभूत झालो असलो तरी 1,08,000 मतं मला मिळाले।
तर त्यामध्ये असं आहे की बरेच लोक माझ्याशी जुळलेले आहेत, मी त्यांचे पण कामं करू शकेल. नक्की. हा, मला जनतेची कामं करणारा पक्ष कोणताही असो, जनतेची कामं करणे हे माझं ध्येय आहे. नक्कीच. आपण लोकराज्य टीव्हीशी बोलून फोनवरती जी काय माहिती दिली, खूप खूप धन्यवाद.